आज आपण विज्ञानाचे असे क्वेश्चन्स बघणार आहोत की जे परीक्षेला फार महत्वाचे आहेत, विचारले जातात. आणि जर हे तुम्ही विज्ञानाच्या माझ्या जवळजवळ 4-5 लेक्चर जर केले तर तुम्हाला एक्स्ट्रा काही असं वाचण्याची आवश्यकता पडणार नाही. एवढेच फक्त जे 50-60 प्रश्न जे असणार आहे ते बघून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला तुमचं 1-2 मार्क जे पण काही पेपरला येतात विज्ञानावर फार काही जास्त प्रश्न नसतात, 2, 3, 4 बस इथपर्यंतच. तर मग आता एवढ्या 4-5 प्रश्नांसाठी विज्ञान वाचावं तरी किती? तर अशा सिच्युएशनला आपल्याला आयएमपी क्वेश्चन्स माहिती असले पाहिजे. तर बघा, ढगांपासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला काय म्हटलं तर क्लाउड सीडिंग. बरोबर. क्लाउड सीडिंग म्हणजे ढगात रसायने टाकून पाऊस किंवा बर्फ पाडण्याची प्रक्रिया. ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही तर त्या ठिकाणी ढग जमतायत परंतु पाऊस पडत नाहीये, अशा सिच्युएशनला सिल्वर आयोडेट नावाचं रसायन त्या ढगांवर फवारलं जातं विमानाच्या साह्याने. त्याच्यामुळे काय होतं, सिल्वर आयोडाइटला त्याचे पाण्याचे बाष्पीभवनाचे जे कण असतात ते चिटकतात, त्यांचं वजन वाढतं आणि ते पावसाच्या स्वरूपामध्ये खाली पडतात. येतं लक्षात. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला तर मेंडेल, ग्रेगोर मेंडेल यांनी लॉ ऑफ इनहेरिटन्स याने सगळ्यात पहिले हा जो प्रयोग आहे हा वाटाण्यावर केला होता. म्हणजे त्याच्या म्हणण्यानुसार आई वडिलांचे जे गुण आहेत किंवा कुठल्याही जे पॅरेंट स्पेसिस आहे त्याचे गुण जे ते चाइल्ड स्पेसिस मध्ये येतात, तर असा त्याचा म्हणण्याचा त्या ठिकाणी अर्थ होता. आणि तुम्ही पुढे डीएनए आरएनए कन्सेप्ट तुम्हाला सांगेल की डीएनए आरएनए कन्सेप्ट काय असतं. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजला जातो? तर त्याचा राईट आन्सर आहे नॉट्स मध्ये. वाऱ्याचा वेग कशात मोजला जातो? नॉट्स मध्ये. आता याच्यामध्ये वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी एक डिव्हाइस असतं, त्याला अॅनिमोमीटर असं म्हटलं जातं. त्या अॅनिमोमीटर जे ते 2 प्रकारचे, हे पहिल्याच्या वेळेस वापरलं जायचं, परंतु आता डिजिटल मीटर त्या ठिकाणी आलेलं आहे. बघा इथे तुम्हाला एक फॅन दिसतोय, तो फॅन जेवढा जोरात फिरणार तर त्याचं इकडे मीटर त्या ठिकाणी काय होणार, काउंट होतात. त्याच्यानंतर बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? बी जीवनसत्वाच्या अभावामुळे. जीवनसत्व म्हणजे विटॅमिन, जीवनसत्व म्हणजे काय? विटॅमिन. मग किती प्रकारचे विटॅमिन असतात? तर ए बी सी डी ई आणि के. किती झाले? 6 प्रकारचे विटॅमिन त्या ठिकाणी असतात. मग जसं आता बेरीबेरी हा बी जीवनसत्वाच्या विटॅमिनच्या अभावामुळे होतो, तसं ए जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो, बी जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी होतो, सी जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी होतो आणि डी जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस होतो. मुडदूस हा जो आजार आहे तो लहान मुलांमध्ये बघितला जातो, खास करून जे जन्माला आलेले जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये. म्हणून डॉक्टर मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला सूर्याच्या किरणांमध्ये, कोवळ्या उन्हाच्या किरणांमध्ये पकडतो, कारण की हे जे डी जीवनसत्व जे हे खास करून जे सूर्याचे किरण असतात सकाळी सकाळी कोवळे किरण, त्याच्यामध्ये तुम्हाला डी जीवनसत्व त्या ठिकाणी मिळत असतं. आता जीवनसत्व आहे ना 2 प्रकारचे राहतात, एक वॉटर सोल्युबल असतात आणि एक बॉडीमध्ये कंझ्युम होणारे असतात. तर बघा, पाण्यात विरघळणारे जे जीवनसत्व असतात त्याला म्हटलं तर वॉटर सोल्युबल. तर हे जे पाण्यात विरघळणारे जे जीवनसत्व आहे ते आहे बी आणि सी. पाण्यात विरघळणारे म्हणजे काय? जर तुम्ही या जीवनसत्वांचं जर जास्त प्राशन केलं तरी तुम्हाला त्याचा कुठलाही हानी होणार नाही. जसं समजा लिंबू आहे, लिंबू मध्ये सी जीवनसत्व असतं, तर तुम्ही लिंबू पाणी पिलं तर शरीरामध्ये सी जीवनसत्व वाढलं तर त्याचं तुम्हाला काही हानिकारक नाही, कारण की वॉटर सोल्युबल आहे. नंतर ते युरिनच्या माध्यमातून ते फेकलं जाणार आहे, येतं लक्षामध्ये. परंतु काही जीवनसत्व असे की त्याचं बॉडीमध्ये जास्त प्रमाण होणं देखील घातक असतं. मग त्याच्यामध्ये चरबीत विरघळणारे कोणते, म्हणजे बॉडीमध्ये विरघळणारे, तर त्याच्यामध्ये आहे ए डी ई आणि के. एखाद्याला जर डी जीवनसत्वाचा अभाव असेल तर त्याला कंटिन्युअसली थकवा जाणवतो आणि त्याचे हाडं एकदम ठिसूळ असतात. डी जीवनसत्वामुळे हाडं जे असतात ते मजबूत होतात जर चांगलं प्रमाण असेल तर. समजा तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर आहे ना डी जीवनसत्वाच्या D3 चे इंजेक्शन असतात, D3 चे इंजेक्शन असतात. आणि आता आहे ना गोळ्या पण यायला लागल्या आहेत, तुम्ही मेडिसिनच्या थ्रू पण तुम्ही D3 जीवनसत्व घेऊ शकतात, परंतु घेताना नेहमी डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्हाला घ्यायचंय. त्याच्यात 4 गोळ्या येतात. जसं समजा तुम्ही एक वार ठरवला की तुम्ही समजा या गुरुवारी ती गोळी घेतली तर पुढची जी गोळी ती पुढच्या गुरुवारी असणार आहे आणि त्याच्या पुढची गोळी पुढच्या गुरुवारी. म्हणजे महिन्यात 4 आठवडे येतात, 4 वार येतात प्रत्येकी, तर ते प्रत्येक आठवड्याला एक एक गोळी तुम्हाला घ्यायची असते.
आणि त्याचं जास्त कन्झम्पशन करायचं नसतं. कारण की डी जीवनसत्व जो आहे तो कुठे राहणार आहे, चरबीत, म्हणजे बॉडीमध्येच राहणार आहे. तर जीवनसत्व जास्त झाल्यामुळे देखील तुम्हाला हानी पोचू शकते. म्हणून हे जे जीवनसत्वांचं जे प्राशन आहे ते डॉक्टरच्या सल्ल्याने केलं जातं. आणि हे जे जीवनसत्व आहे ते तुम्ही कितीही घ्या, त्याच्याने काही फरक पडत नाही. आता सी जीवनसत्व जास्त करून कशात आढळतं माहितीये, जे लिंबू वर्गीय फळं आहेत, लिंबू, संत्री, मोसंबी, आणि बी जीवनसत्व जे पांढरे पदार्थ, त्याच्यामध्ये तुमचं दूध आलं, अंडी आली, त्याच्यामध्ये बी जीवनसत्व असतं. मग ते तुम्ही कितीही घेतलं तरी तुम्हाला त्याच्यापासून हानी नाहीये. मग आता ए जीवनसत्वामुळे काय होते, जर चांगलं असेल बॉडीमध्ये तर दृष्टी चांगली राहते, रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते, त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असते, ग्लो चांगला होतो त्वचेला. डी जीवनसत्वाच्या जर चांगलं प्रमाण असेल, व्यवस्थित असेल, तर हाडांची आणि दातांची वाढ प्रॉपर त्या ठिकाणी होत असते. ई जीवनसत्वामुळे काय होतं, पेशींना नुकसान होण्यापासून वाचवले जाते, पेशी तुमच्या मजबूत असतात. के जीवनसत्वाच्या सत्वामुळे काय होतं, रक्ताच्या गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याच्याने काय होते, मदत होते. आता बघा, समजा तुम्हाला कधी पण, प्रत्येकाला आयुष्यात काही वेळेस जखमा होतात, जखमा झाल्याने रक्त वाहायला स्टार्ट होतं. मग रक्त वाहिल्यानंतर कालांतराने ते रक्त वाहणं काय होऊन जातं, बंद होतं का, कंटिन्युअसली वाहतच राहतं, नाही ना. तर मग हे बंद का होतं ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस रक्त वाहायला स्टार्ट होतं, तर रक्त वाहायला स्टार्ट झाल्यानंतर रक्तामध्ये एक थ्रोम्बिन आणि प्रोथ्रोम्बिन नावाचा घटक असतो, तो काय करतो, रक्ताच्या आपल्या बॉडीवर ज्या ठिकाणी आपल्याला जखम झालीये तर त्या जखमेच्या अवतीभोवती अशी एक जाळी तयार करतो. लक्षामध्ये, जखमेच्या अवतीभोवती काय करतो, जाळी तयार करतो. आणि मग रक्ताचा एक विशिष्ट गुणधर्म आहे, रक्त जेव्हाही हवेच्या संपर्कात येणार तेव्हा रक्ताच्या गाठी तयार होतात, म्हणजे ते रक्त गोठायला स्टार्ट होणार. तुम्ही जर एखादी मटन शॉपवर जर गेलात आणि तिथे एखादी बकरा नुकताच कापलेला आहे, तर त्याचं ते जे रक्त काढलेलं आहे एका भांड्यामध्ये, त्या भांड्यामध्ये ते रक्त कालांतराने गोठायला लागतं, कारण की त्याचा हवेशी संपर्क येतो. मग रक्त गोठतं काय, तर रक्तामध्ये जे एक पेशी आहे ज्याला आपण प्लॅटिलेट्स म्हणतो, येतं लक्षामध्ये, रक्तबिंबिका किंवा रक्तपट्टिका आपण त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं, त्याच्या प्लॅटिलेट्स असतात. प्लॅटिलेट्स आणि अजून 10 घटक वेगवेगळे, हे टोटल 11 घटक असे असतात की ते 11 घटक ते रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये काय करतं, तुम्हाला मदत करतं. त्या 11व्या घटकामध्ये एक घटक कोणता आहे, के जीवनसत्व. जर असा प्रश्न आला की खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतं, तर कोणतं जीवनसत्व, के जीवनसत्व. मग त्याचे रक्त जेव्हा हवेच्या संपर्कात येतं तेव्हा त्या रक्ताच्या गाठी तयार होतात आणि ते या जाळीमध्ये अडकतात आणि ब्लॉकेज तयार होतं आणि रक्त वाहणं काय होऊन जातं, स्टॉप होऊन जातं. समजा तुम्ही बेसिंग मध्ये भांडे धुतायत, तर बेसिंग मध्ये घाण अडकल्यावर काय, ते पाणी वाहत नाही. त्या प्रकारे हे जे तुमच्या जखमेच्या अवतीभोवतीची जाळी तयार झाली आणि त्या जाळीमध्ये ज्या गाठी, रक्ताच्या गाठी तयार होऊन ज्या अडकतायत, त्याच्यामुळे तुमचं रक्त वाहणं काय होऊन जातं, नंतर बंद होऊन जातं. परंतु 10 लाखातून एखादी व्यक्ती असा असतो की ज्याच्या बॉडीमध्ये प्लॅटिलेट्स नावाच्या ज्या पेशी त्या नसतात. पेशींचे 3 प्रकार पडतात. एक आहे आरबीसी, रेड ब्लड सेल किंवा कार्पस्कल म्हणतात त्याला. एक आहे डब्ल्यूबीसी, व्हाईट ब्लड सेल किंवा व्हाईट ब्लड कार्पस्कल म्हणतात. आणि एक असतो प्लॅटिलेट्स. तर याच्या प्लॅटिलेट्सचा आहे बा, पेशींचे 3 प्रकार आहेत, प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य आहे. जसं आरबीसीचं काम आहे लाल पेशींचं की हिमोग्लोबिन सोबत ऑक्सिजनचं वहन करणं आणि इतर जे आपण अन्न पदार्थ खातोय त्याच्यातले जे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, फॅट्स आहेत त्याचं वहन करणं ऑर्गन पर्यंत. डब्ल्यूबीसीचं काम आहे, यांना सैनिकी पेशी म्हटलं जातं. हे फॉरेन पार्टिकल्स पासून जे व्हायरस आपल्या आतमध्ये येतात, जेव्हा तुम्ही आता व्हायरल इन्फेक्शन होतं, कोणाला सर्दी, कोणाला खोकला, आजारी पडतं कोणी, तर त्याच्याशी लढण्याचं जे काम करतं ते कोण करतं, डब्ल्यूबीसी. आणि प्लॅटिलेट्स काय करतात, तर प्लॅटिलेट्स रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये काय करतात, मदत करतात. म्हणजे एखाद्याला जखम झाली तर कालांतराने त्या जखमेतून रक्त वाहणं थोड्या वेळाने काय होऊन जातं, स्टॉप होऊन जातं. परंतु 10 लाखातून एक व्यक्ती असा असू शकतो की ज्याच्या शरीरामध्ये प्लॅटिलेट्स राहतच नाही किंवा कमी प्रमाणात असतात. अशा सिच्युएशनला जर अशा व्यक्तीला जर जखम झाली तर अशा वेळेस त्याची जखम कंटिन्युअसली जखमेतून रक्त वाहत राहतं आणि त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. पहिल्याच्या काळात टेक्नॉलॉजी नव्हती म्हणून अशा कारणाने लोक मेले देखील आहेत. व्हिक्टोरिया राणी जी होती तिला 16 मुलं होते आणि 16 मुलांपैकी 14 मुलांना हा अनुवंशिकतेचा आजार होता. अनुवंशिकतेचा आजार म्हणजे प्लॅटिलेट्स कमी असणं, हे एक अनुवंशिकता आहे. म्हणजे त्यांच्या कुठेतरी पॅरेंटच्या बॉडीमध्ये प्लॅटिलेट्स कमी असल्यामुळे ते अनुवंशिकतेने ते आलेलं आहे. तर त्यातला एक मुलगा जेव्हा ट्रॅकिंगसाठी गेला तर त्याला जखम झाली, कंटिन्युअसली रक्त वाहणं स्टार्ट होतं आणि त्याचा मृत्यू झाला. मग सायंटिस्ट लोकांनी शोध लावला की
जखमेचं वाहणारं रक्त थांबलं का नाही. तर त्यांना असं कळलं की त्याच्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे तर त्या ब्लड मध्ये प्लॅटलेट्स नावाचा घटक फार कमी होता त्या ठिकाणी. येतं लक्षात. यांची रेंज असते. जसं आता WBC ते 5,000 ते 11,000 पर्यंत बॉडीमध्ये असलं पाहिजे. प्लॅटलेट्स ते साधारणतः 1.5 लाख ते 4.5 लाखापर्यंत बॉडीमध्ये असलं पाहिजे. सायंटिफिक भाषेमध्ये 2.5 ते 4.5 लाख सांगितले पुस्तकांमध्ये, पण जनरली बऱ्याच लोकांमध्ये 2.5 लाखापेक्षा कमी असतं, पण 1.5 लाखापेक्षा कमी असू नये. अशा सिच्युएशनला जर एखाद्याच्या बॉडीमध्ये जर प्लॅटलेट कमी झाल्या, आपण म्हणतो ना पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत, प्लॅटलेट्स कमी झाले आहेत, अशा वेळेस बाहेरून डॉक्टर काही ब्लडच्या पिशव्या चढवून, जसं सलाईन चढवले होते तसं देऊन ते मेंटेन त्या ठिकाणी केलं जातं. तर एवढं महत्वाचं हे प्लॅटलेट्स आहे. आणि के जीवनसत्व देखील ते रक्त घटण्याच्या क्रियेमध्ये काय करतात, मदत करत असतात. त्याच्यानंतर जीवनसत्व बी जे त्याला बी कॉम्प्लेक्स देखील म्हटलं तर बी कॉम्प्लेक्सची गोळी येते. बऱ्याच लोकांना तोंडाला छाले होतात बघा, माहितीये का. तर त्या छाले कशामुळे होत असतात, बॉडीमध्ये उष्णता असते त्यामुळे. तर जर छाले झाले ना तर बी कॉम्प्लेक्सची गोळी खायची, ऑटोमॅटिक तुमचे छाले जे ते एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये एकदम क्लिअर होऊन जातात. मग आता बघा बी जीवनसत्वामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12 आणि त्यांचे सायंटिफिक नाव पण आहे. जो B1 त्याला म्हटलं थायमिन, B2 ला रिपोफ्लेविन, B3 ला नियासिस, B5 ला पेंटोथेनिक ऍसिड, B6 ला पायरिडोक्सिन, बायोटिन, फॉलिक ऍसिड आणि कोबॉलोमिन. तर ज्यावेळेस तुम्हाला छाले पडतात ना त्यावेळेस तुम्ही हे B12 ची गोळी त्या ठिकाणी घेत असतात. B12 व्हिटॅमिन जे आहे, B12 व्हिटॅमिन ते मॅक्झिमम मुलींमध्ये कमी असतं. म्हणून अंग दुखणे, हाड दुखणे, थकवा जाणवणे या गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. रनिंग करताना बघा, बऱ्याच वेळेस रनिंग करताना मुलींना पळलं जात नाही. ते कशामुळे, ते 2 घटक, एक आहे D3, असं नाही मुलींमध्येच, मुलांमध्ये देखील कमतरता असते. आपल्याला बऱ्याच वेळेस सकाळी उठल्यानंतर एकदम असं मरगळ जाणवते. आपल्याला असं वाटतं की रात्री आपण खूप थकून झोपलेलो होतो, झोप व्यवस्थित झाली नाही म्हणून आपल्याला थकवा आहे. जर कंटिन्युअसली हा थकवा जाणवत असेल तर 100% D3 आणि B12 ची कमतरता असते. तर B12 जी आहे तर मेडिकलवर गोळी मिळते, ती B12 जर कंटिन्युअसली प्राशन केली तर B12 चं प्रमाण जे ते मेंटेन होऊन तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो. पण कुठल्याही गोळ्या घेताना पहिले डॉक्टरचा सल्ला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. येतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर इन्सुलिन हे संप्रेरक म्हणजे काय असतं, हॉर्मोन. इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते, तर स्वादुपिंड मराठीत म्हणतात त्याला आणि पॅनक्रीज इंग्लिश मध्ये म्हणतात. तर बघा हे अशा प्रकारचा एक हा जो अवयव याला काय म्हटलं तर पॅनक्रीज. तर पॅनक्रीज काय करतं, पॅनक्रीज तयार करतं इन्सुलिन. काय तयार करतं, इन्सुलिन. आणि इन्सुलिन काय करतं, तर इन्सुलिन रक्तामध्ये शरीरामध्ये साखरेचं प्रमाण मेंटेन करतं. येतं लक्षामध्ये. जास्त साखर असेल तर बाकीची साखर बाहेर फेकून देते, कमी साखर असेल तर ती थोडी वाढवून टाकते. तर हे साखरेचं प्रमाण मेंटेन करण्याचं जे काम आहे ते कोणाचं आहे, पॅनक्रीजचं काम आहे. येतं लक्षामध्ये. पॅनक्रीज इन्सुलिनचं सिक्रेशन करते आणि इन्सुलिन जे आहे ते साखरेचं प्रमाण मेंटेन करते. येतं लक्षामध्ये. मग ज्या पेशंटना डायबिटीज झालेली आहे त्यांच्या बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेट होत नाही, म्हणजे पॅनक्रीज हा जो अवयव आहे ते व्यवस्थित काम करत नाहीये आणि त्यामुळे इन्सुलिन सिक्रेट होत नाही, म्हणजे तयार होत नाहीये. आणि म्हणून त्यांच्या बॉडीमध्ये साखर कधी जास्त होऊन जाते, कधी काय होऊन जाते, कमी होऊन जाते. अशा वेळेस डॉक्टर बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन देत असतो डायबिटीजच्या पेशंट्सला. जर कोणी असेल तर विचारा त्यांना. त्यांचं एक बॉटल असते, ते इन्सुलिनची बॉटल असते ती, आणि ती कंटिन्युअसली दर आठवड्याला किंवा एक दिवस आड ते इन्सुलिनचे इंजेक्शन त्या ठिकाणी घेतले जात असतात. आता समजा तुम्ही एखाद्या दिवस अचानक एखाद्या लग्नाला गेले आणि लग्नाला गुलाबजाम आहे तुम्ही 10-12 खाऊन गेले, तर साखरेचं प्रमाण काय होईल, बॉडीमध्ये वाढेल, पण त्याच्याने काही त्रास होईल का, नाही. ऑटोमॅटिकली इन्सुलिन काय करेल, जी एक्स्ट्राची साखर आहे ती काय करेल, एक्सक्रेट करेल, म्हणजे तिला डिकम्पोज करून टाकेल. मग ती युरिनच्या थ्रू म्हणा किंवा एक्सक्रेटरी ऑर्गनच्या थ्रू ती बाहेर फेकली जाते. येतं लक्षात. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते, तर तंबाखूमध्ये कोणते विषारी द्रव्य असते, निकोटीन. तंबाखू खाणारे किंवा बिडी सिगरेट पिणारे जे आहेत तर यांच्या शरीरामध्ये निकोटीनचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं. निकोटीन काय करतं, शरीरामध्ये उत्तेजना निर्माण करतं. जसं एखादी वेळेस एखादी कामगार आहे, त्याला आता भूक लागली किंवा थकवा जाणवतोय, तो लगेच तंबाखू चोळतो, तंबाखूची पुडी खाल्ली की असं जोरात कामाला लागतो. का बरं लागतो, कारण की बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन वाढून जातं आणि त्याला असं वाटतं मी किती काम करून किती नाही. पण ही जी एनर्जी फेक एनर्जी असते. येतं लक्षामध्ये. खरी एनर्जी अन्नातून मिळते. आता बरेच मजूर जे असतात
ते बिचारे गरीब असतात. म्हणजे आता तर बऱ्यापैकी मजूर सुधारले, पण इथून जर तुम्ही 7-8 वर्षापूर्वी जर गेले तर मी असे अनेक मजूर बघितले कन्स्ट्रक्शन साईडला, की ते फक्त 2 वडापाव खाऊन पूर्ण दिवसभर काम करायचे. मग दिवसभर एनर्जी कुठून मिळायची त्यांना? तंबाखू मधून. पण मग याच्याने काय होतंय, बॉडीला जे पोषक तत्व मिळाले पाहिजे, ती जी एनर्जी मिळते ती तंबाखूतून मिळते. किती काळ मिळेल? ती थोड्या वेळापुरता, आणि हळूहळू बॉडीला डॅमेज त्या ठिकाणी होत जाईल. येतं लक्षामध्ये. मग ती थोड्या वेळा करतात, कारण की पोषक तत्व त्या ठिकाणी मिळत नाही. त्याच्यानंतर कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सगळ्यात कठीण रूप तर तो कोणता आहे? हिरा. त्याला आपण काय म्हणतो? डायमंड. कार्बनचे 2 रूप आहेत. एक आहे हिरा आणि एक आहे ग्राफाईट. तर हिरा हा असा धातूने म्हणता येणार असा पदार्थ आहे की तो जगातला सगळ्यात कठोर पदार्थ आहे. सगळ्यात कठोर. एका हिऱ्याला जर तुम्ही हातोड्याने तोडण्याचा प्रयत्न कराल ना, तर हातोडा तुटून जाईल, पण हिरा तुटणार नाही. एवढा तो ठोस असतो. आणि बऱ्याच ठिकाणी जे काच कापण्यासाठी जे कटर वापरलं जातं, त्या कटरच्या पुढच्या टोकाला जे असतं ते हिरा बसवलेला असतो. हे जे खिडक्यांचे जे काच कापले जातात ना, ते हिऱ्याने कापले जातात. एवढा तो ठोस आणि कठोर त्या ठिकाणी असतो. मग बघा, कार्बन जो आहे C612, तर त्याचे हे 2 रूप आहेत. एक आहे कार्बनचं पहिलं रूप आहे हिरा, आणि दुसरा आहे ग्राफाईट. कार्बन अजून कशात आढळतो? कोळशामध्ये देखील आढळतो, कोळसा. आणि यामध्ये दोघांमध्ये काय फरक आहे? हिरा जो आहे तो विद्युतचा दुर्वाहक आहे, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कोण? डायमंड. आणि ग्राफाईट जे आहे ते विद्युतचा सुवाहक आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे बघा, एकाच वडिलांचे 2 मुलं आहेत, पण दोघांच्या प्रॉपर्टी कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. त्याच्यानंतर हिरा जो आहे तो उष्णतेचा दुर्वाहक आहे, बॅड कंडक्टर ऑफ हीट. आणि ग्राफाईट जो आहे तो उष्णतेचा सुवाहक आहे, गुड कंडक्टर ऑफ हीट. कोळशामध्ये देखील कार्बनचे प्रमाण असते. मग कोळशाचे 4 प्रकार पडतात. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर कोळशाचे प्रमुख 4 प्रकार आहेत. त्याच्या पहिला आहे अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट. हे 4 प्रकार आहेत. येतं लक्षामध्ये. मग याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जसं जसं कमी होत चालतं तसं तसं याची क्वालिटी जी कोळशाची ती कमी होत चालते. मग सगळ्यात जास्त कार्बन जे असतं ते असतं अँथ्रासाइट मध्ये, म्हणून तो जळण्यासाठी सगळ्यात चांगला. त्याच्यापेक्षा कमी कार्बन असतं बिट्युमिनस मध्ये. बिट्युमिनस मध्ये अजून एक प्रकार आहे, तो थोडा कमी क्वालिटीचा, त्याला म्हटलं तर सब बिट्युमिनस. त्याच्यानंतर अजून कार्बन कमी झालं की त्याचा प्रकार होतो लिग्नाइट. आणि त्याच्यापेक्षा कमी जो असतो तो असतो पीठ. हा पीठ कुठे आहे? हा घरगुती यूज साठी वापरला जातो. तुम्ही लोहाराच्या इथं जर गेला तर तो कंटिन्युअसली भट्टीमध्ये जे आग चालू असते, लोखंड तापवत असतो त्याच्यामध्ये, तर त्याच्यात तो कोळसा टाकला असतो. तो जो कोळसाची जी क्वालिटी असते ती कोणती असते? ही पीठ प्रकाराची असते, जो सुरुवातीला खूप धूर करतो आणि प्रॉपर जळत नाही. येतं लक्षामध्ये. तर हा सगळ्यात कमी क्वालिटीचा, म्हणजे त्याच्यात सगळ्यात कमी कार्बन त्या ठिकाणी असतं. आता बऱ्याच वेळेस यांचा ना असा प्रश्न विचारला जातो की कोळशाच्या चांगल्या गुणवत्तेनुसार कार्बनचं जास्त प्रमाण असल्यानुसार क्रम लावा, योग्य क्रम लावा. आणि खाली 4 पर्याय, आणि 4ही पर्यायामध्ये 4ही नाव असतात, पण वेगवेगळ्या क्रमाने. बिट्युमिनस, अँथ्रासाइट, लिग्नाइट, पीठ, पीठ, लिग्नाइट, बिट्युमिनस, अँथ्रासाइट, लिग्नाइट, पीठ, बिट्युमिनस, अँथ्रासाइट, अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट, पीठ, असे 4 वेगवेगळे प्रकार असतात. त्याला योग्य क्रम कसा लावायचा? भले कोळशाचे नाव पाठ नाही राहिले चालतील, पण त्यांचा योग्य क्रम पाठ असला पाहिजे. कारण की कोळशाच्या 4ही प्रकाराचे जे नाव आहेत ते तर पर्यायामध्ये दिलेत, त्यांचा 4 क्रम कसा पाठ ठेवायचा? पहिले कोण येतं? ए नंतर कोण येतो? बी नंतर कोण येतो? यांच्यामध्ये एल, आणि त्याच्यानंतर काय तो पी येतो. ABLP असं तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरले जाते? तर कर्करोगाच्या उपचारासाठी वापरले जाते कोबाल्ट. आणि कोबाल्टचे पण आयसोटोप असतात, समस्थानिके. तर त्याच्यात पुढे लक्षात ठेवायचं कोबाल्ट 60. कोबाल्ट 60 हा कर्करोगाच्या उपचारासाठी वापरला जातो. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर न्यूट्रॉनचा शोध लावला जेम्स चॅडविकने लावला. आता बघा, ऍटम म्हणजे काय? की कुठलाही जो पदार्थ आहे, कुठलीही जी बॉडी ती ऍटम पासून बनलेली आहे. स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एनी बॉडी कॉल्ड एज ऍटम. कुठल्याही वस्तूचा, व्यक्तीचा, प्राण्याचा सगळ्यात लहान जो पार्ट असतो तो असतो ऍटम. आणि ऍटम पासून वस्तू, व्यक्ती, प्राणी त्या ठिकाणी बनले असतात. जसं आता हा पेन आहे, तर पेनला जर मी
खूप बारीक बारीक तुकडे केले, पूर्ण किस करून टाकला, तर एक असा पार्टिकल की ज्याच्या आता दोन तुकडे पडणं शक्यच नाही, तर त्याला म्हटलं तर ऍटम. म्हणजे ऍटमचे दोन तुकडे होऊ शकत नाही. मग ऍटम मध्ये काय असतं, तर ऍटम मध्ये सगळ्यात मध्ये असतो न्यूक्लियस, आणि न्यूक्लियस मध्ये असतो न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. न्यूक्लियस म्हणजे केंद्र, केंद्रकामध्ये काय असतं, न्यूट्रॉन असते आणि काय असतं, प्रोटॉन असतो केंद्रकामध्ये. आणि त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. त्याच्या अवतीभोवती कोण फिरत असतं, इलेक्ट्रॉन. जर असा प्रश्न आला की न्यूट्रॉन कुठं असतात, तर केंद्रकामध्ये. प्रोटॉन कुठं असतात, केंद्रकामध्ये. आणि इलेक्ट्रॉन कुठं असतात, केंद्रकाच्या अवतीभोवती फिरत असतात, पण ते केंद्रकामध्ये नसतात. हे इलेक्ट्रॉन आहे. मग बघा, न्यूट्रॉनचा शोध लावला जेम्स चॅडविकने, न्यूट्रॉनचा. त्याच्यानंतर प्रोटॉनचा शोध लावला रुदरफोर्डने, प्रोटॉनचा. आणि इलेक्ट्रॉनचा शोध लावला जोसेफ जॉन थॉम्सन, त्याला जे जे थॉम्सन देखील म्हटलं जातं, त्याच्यासाठी त्याला नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला होता. येतं लक्षामध्ये. तर न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, जेम्स चॅडविक. प्रोटॉनचा रुदरफोर्ड, आणि इलेक्ट्रॉनचा जे जे थॉम्सन. येतं लक्षात. आता बघा, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज. तर जर कोणी तुम्हाला विचारलं की इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे, तर निगेटिव्ह चार्ज आहे. प्रोटॉनवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. जेवढा इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, तेवढाच प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, सारखा असतो. आणि न्यूट्रॉन हा चार्जलेस असतो, म्हणजे न्यूट्रॉनवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. येतं लक्षात. मग जर तुम्हाला विचारला की संपूर्ण ऍटमवर कोणता चार्ज आहे, संपूर्ण ऍटमवर, तर ऍटम हा चार्जलेस असतो, म्हणजे ऍटमवर चार्ज नसतो. का? कारण की जेवढा इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे, तेवढाच चार्ज कोणाचा आहे, प्रोटॉनचा. म्हणजे समजा एखादी मध्ये टेबल आहे, तर जर जेवढ्या ताकदीने तुम्ही त्याला या बाजूने लोटतायत, आणि तेवढ्याच ताकदीने जर तुम्ही त्याला इकडच्या बाजूने पण लोटत असाल, तर त्या टेबलवर लागणारा जो फोर्स आहे तो झिरो होऊन जातो. तो काय होऊन जातो, झिरो होऊन जातो. कारण की दोघीकडून सारखा फोर्स लावला जातो. म्हणून तो टेबलचा फोर्स झिरो झाल्यामुळे तो टेबल जागेवरून सरकणार नाही. तसं जेवढा इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, तेवढा प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे, आणि दोघांची संख्या पण सारखी असल्या कारणाने, संपूर्ण ऍटमवर कोणता चार्ज असतो, झिरो. आलं लक्षामध्ये. आणि हा सगळ्यात IMP प्रश्न आहे, भरपूर वेळेस विचारले. केटायन काय असतं ना, ते आयन्स असतात. जे इलेक्ट्रिक जो करंट वाहत असतो, त्याच्यामध्ये आयन्स असतात. म्हणजे एक पार्टिकलचा प्रकार आहे कटायन म्हणून. येतं लक्षात. फोटॉन आहे, तो पण एक पार्टिकलचा प्रकार आहे. ते ना पार्टिकल झाले, कटायन आणि फोटॉन हे काय झाले, पार्टिकल झाले. एवढं लक्षात ठेवायचं. मी सांगेल ते पुढे काय असतात. आलं लक्षामध्ये. सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे, तर याच्यावर भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. तर सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र आहे NaHCO3. हा सोडियम, आणि याला म्हटलं तर बाय कार्बोनेट, किंवा याला असंही म्हटलं तर सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. CO3 म्हणजे कार्बोनेट होतो. तर बघा, खाण्याचा सोडा, ज्याला आपण बेकिंग सोडा किंवा कुकिंग सोडा म्हणतो, खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा किंवा कुकिंग सोडा, तर त्याला दोन नावं आहेत. एक आहे सोडियम बायकार्बोनेट. कधी कधी परीक्षा सोडियम बायकार्बोनेटच्या ऐवजी असं असतं सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. तर सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम हायड्रोजन कार्बोनेट एकच नावं आहेत, वेगवेगळे नावं नाही, एकच आहेत. आणि त्याचा फॉर्म्युला आहे NaHCO3. येतं लक्षामध्ये. अनेक असतो धुण्याचा सोडा, ज्याला वॉशिंग सोडा म्हटलं जातं, तर त्याचं नाव आहे सोडियम कार्बोनेट. त्याचं नाव काय आहे, सोडियम कार्बोनेट. येतं लक्षामध्ये. जर सोडियम बायकार्बोनेट, बाय शब्द एक्स्ट्रा जोडला इथं, त्या सोडियम हायड्रोजन कार्बोनेट इथं हायड्रोजन शब्द एक्स्ट्रा जोडला आहे, तर तो खाण्याचा सोडा आहे. आणि नुसतं सोडियम कार्बोनेट म्हटलं, Na2CO, सोडियम कार्बोनेट म्हटलं, तर तो कोणता आहे, वॉशिंग सोडा आहे. हा वॉशिंग सोडा कुठं कामात येतो, इंडस्ट्रियल पर्पज मध्ये. कशासाठी, इंडस्ट्रियल पर्पज साठी, पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी हा जो सोडियम कार्बोनेट आहे तो वापरला जातो. हा वॉशिंग सोडा, हा कुकिंग सोडा किंवा बेकिंग सोडा. आलं लक्षामध्ये. लक्षात ठेवा, ज्या फॉर्म्युल्यामध्ये H नाही, तो धुण्याचा सोडा आहे, आणि जिथं H आहे तो खाण्याचा सोडा आहे. येतं लक्षामध्ये. आता हा जो सोडा आहे NaHCO3, हा खाण्याचा सोडा आहे. याला तुम्ही उष्णता दिली, गरम केलं, जसं पाण्याला गरम केल्यावर काय होतं, काय होतं,
वाफ तयार होते, पाण्याचं वाफेत रूपांतर होते आणि ती वाफ कुठे जाते? वरती जाते. वरती का जाते? बाष्पीभवनी हलकी असते म्हणून. फुगा कसा वर उडतो? का बरं? हलका असतो. आता तुम्ही गोळा फेका बरं, लोखंडाचा उडेल का तो वर? नाही उडणार ना. मग कुठली गोष्ट हवेमध्ये का जाते वर? हलकी असते म्हणून जाते. आलं लक्षामध्ये? आता जर याला गरम केलं तर सगळ्यात हलका वायू जो आहे, गॅस जो आहे, तो कोण आहे? हायड्रोजन. मग याच्यात सगळ्यात वर पहिले कोण जाईल? हायड्रोजन. समजा याला जर गरम केलं, हायड्रोजन याच्यातून काय होऊन गेला? गायब. आता सोडियम कार्बोनेट म्हणजे काय झाला? तो धुण्याचा सोडा. म्हणजे जर घरात खाण्याच्या सोड्याला जर तुम्ही गरम केलं तर त्याच्यातला हायड्रोजन काय बनतो? आता कशात रूपांतर होऊन गेलं? त्याचं धुण्याच्या सोड्यामध्ये त्याचं रूपांतर होऊन गेलं. तर घरी कधी जे आता कपडे धुवायचे जे पावडर असते, त्या कपडे धुवायच्या पावडर मध्ये काय असतं? सोडियम कार्बोनेट असतं. तुम्ही एरियल पावडर वगैरे निरमा पावडर वापरतात, ते काय? तो हाच सोडा आहे, येतो वॉशिंग सोडा. मग जर समजा आता घरात जर पावडर संपली तर काय करा? खाण्याचा सोडा तव्यावर टाका, त्याला गरम करा आणि त्या कपड्यांना वापरून घ्या. पाण्यामध्ये कोणते घटक असतात? तर पाण्यामध्ये कोणते घटक असतात? ऑक्सिजन आणि हायड्रोजन. त्याला म्हटलं आता H2O. तर एक ऑक्सिजन 2 हायड्रोजनच्या एलिमेंट्सला आणून ना पकडून ठेवलेलं आहे, तेव्हा तो पाण्याचा कण त्या ठिकाणी तयार होतो. पाण्याची घनता कोणत्या तापमानाला उच्चतम आहे? पाण्याची घनता कोणत्या तापमानाला उच्चतम आहे? तर 4 डिग्री सेल्सिअसला सगळ्यात जास्त घनता म्हणजे डेन्सिटी. आता प्रकार काय ते सांगतो तुम्हाला बघा. जनरली जगातला कुठलाही पदार्थ आहे त्याला जर थंड केलं, त्याला काय केलं? थंड केलं तर तो ना एकदम सिकुडतो, आकडतो. येतं लक्षात? तो असा जवळ जातो, कमी कमी होत जातो जर थंड केलं तर. येतं का लक्षामध्ये? तसं पाणी देखील, पाण्याला देखील फ्रीजमध्ये थंड होत असताना ते आकुंचन पावायला स्टार्ट होतं. पाण्याला जर खूप थंड केलं तर काय तयार होईल? बर्फ. तर याचा अर्थ पाण्याचं लिक्विड मधून रूपांतर कशात होत आहे? सॉलिड मध्ये. येतोय? द्रव मधून तो स्थायू मध्ये जातोय. तर तो आकुंचन पावायला स्टार्ट होतो. आकुंचन मध्ये सॉलिडचे जे कण असतात ते एकमेकांना घट्ट दाबलेले असतात आणि लिक्विडचे मोकळे असतात आणि वायूचे अजून मोकळे असतात. तर जेवढं, फॉर एक्झाम्पल या पेनचा तुकडा नाही करू शकत मी, कारण की याचे कण फार एकमेकांना घट्ट पकडलेले आहेत. येतं लक्षात? तसं पाण्याला, तेलाला मी इझिली वेगळं करू शकतो, कारण की त्याच्या कणांमध्ये तेवढी बॉन्डिंग नाहीच. ते येतं लक्षामध्ये? मग जसं पदार्थाला तुम्ही थंड करणार ते कण आकुंचन पावणार आणि ते सॉलिड फॉर्म मध्ये तयार होत जाणार. परंतु पाण्याचं काय होतं? पाणी आकुंचन पावता पावता 4 डिग्री सेल्सिअसला आला की तो प्रसरण पावला स्टार्ट होतो. आणि त्याचं वागणं, तो आकुंचन पावण्याच्या ऐवजी काय होतोय? 4 डिग्री सेल्सिअसला प्रसरण पावतोय. म्हणून त्याची 4 डिग्री सेल्सिअसला घनता सगळ्यात जास्त असते. आणि म्हणून म्हटलं जातं की फ्रीज मध्ये पाण्याची बॉटल पूर्णपणे भरून ठेवू नये. का नाही ठेवू? कारण की 4 डिग्री सेल्सिअसला आल्यानंतर पाणी जे ते प्रसरण पावायला स्टार्ट होतं. मग जर पाण्यात त्या बॉटलच्या बाहेर जर जायला जागाच नसणार तर ते बॉटल काय होईल? पाण्याची फुटून जाईल. जनरली काय असतं, आपण त्या बॉटलमध्ये थोडं पाणी रिकामं ठेवतो, आपण केवढं काटोकाट एकदम भरत नाही. तुम्ही बॉटलला झाकण लावल्यानंतर जेव्हा तिला असं आडवी कराल तर पाण्याचा एक बबल दिसतो बॉटलमध्ये. तो बबल म्हणजे ती जागा आहे ती. मग ते जेव्हा त्याचं आकुंचन झाल्यानंतर जेव्हा तो प्रसरण पावेल 4 डिग्री सेल्सिअसला तर तिची जागा रिकामी ठेवली ते तेवढ्या जागेत तो पसरून जाईल. पण ती जागा जर त्याला नाही भेटली तर तो बॉटलला तडा मारेल. काचेची बॉटल असेल तर ती फुटून जाईल. येतं लक्षात? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ग्रंथी म्हणजे ग्लँड. तर शरीरातली सगळ्यात मोठी ग्रंथी म्हणजे यकृत आहे, म्हणजे लिव्हर आहे. मोरचूची रासायनिक संज्ञा काय? तर त्याला म्हटलं तर कॉपर सल्फेट. असा निळा एक पदार्थ असतो कॉपर सल्फेट. तर त्याचा उपयोग कुठे केला? तर तो बुरशीनाशक म्हणून. बुरशीनाशक म्हणून ते बुरशी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी याचा वापर केला जातो कॉपर सल्फेटचा. शैवालनाशक, जिथं शैवाल तयार होतं, शैवाल पाण्यात असतं ना ते, तर ते शैवाल वाढ रोखण्यासाठी वापरले जाते, विशेषतः पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये. बऱ्याच साऱ्या फॅक्टरीज मध्ये मोठ्या मोठ्या टाक्या असतात पाण्याच्या आणि त्या फॅक्टरीज मध्ये ते पाणी वापरलं जातं आणि त्या टाक्यांमध्ये शैवाल तयार होऊ नये म्हणून त्या ठिकाणी कॉपर सल्फेट वापरलं जातं. ते पाणी पिण्यासाठी नसतं, पण समजा ते पाणी फॅक्टरीमध्ये कुठेतरी कुठल्या तरी कामासाठी वापरलं जातं आणि त्याच्यात जर शैवाल तयार झाली तर ते पाणी योग्य राहणार नाही फॅक्टरीमध्ये वापरण्यासाठी. तर अशा सिच्युएशन त्या ठिकाणी कॉपर सल्फेटचा वापर करून ते शैवालची वाढ त्या ठिकाणी थांबवली जाते.
त्याच्यानंतर शेतीमध्ये देखील याचा उपयोग केला जातो. शेतीमध्ये पिकांवर होणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील हा कॉपर सल्फेट त्या ठिकाणी वापरला जातो. त्याच्यानंतर एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते? एलपीजी माहिती ना, घरामध्ये जे आपण सिलेंडर वापरतोय, स्वयंपाक बनवण्यासाठी जो गॅस युटिलाइज करतोय, त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात, ब्युटेन आणि आयसोब्युटेन. काय? ब्युटेन आणि आयसोब्युटेन. त्याचा फॉर्म्युला आहे C4H10. C4H10 म्हणजे कार्बनचे 4 अणू, हायड्रोजनचे किती अणू? 10 अणू. कार्बन आणि हायड्रोजन जे ते जळण्यासाठी मदत करतात. येतं लक्षामध्ये. तर एलपीजी मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन असतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे C4H10. एलपीजीचा फुल फॉर्म आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. याच्यावरून आपल्या शब्दावरूनच कळतंय की हा जो गॅस जो एलपीजी सिलेंडर भरलेला आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये? लिक्विड, द्रव फॉर्म मध्ये, पाण्यासारखा आहे. तो गॅसियस स्वरूपामध्ये नाहीये. त्याच्यानंतर अजून असा गॅसचा प्रकार असतो ज्याला आपण म्हणतो सीएनजी. त्याचा फुल फॉर्म आहे कॉम्प्रेस नॅचरल गॅस. त्याच्यामध्ये असतो मिथेन. काय असतो? मिथेन. मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4. मिथेनचा फॉर्म्युला काय? CH4. तुम्ही बघताय आता बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पंपवर, सीएनजी पेट्रोल पंपवर गाड्यांच्या आहे लाईनीच्या लाईनी असतात. तो जो सीएनजी जो गॅस आहे तो व्हेकल मध्ये वापरला जातो. येतं लक्षामध्ये? कुठे वापरला तो? व्हेकल मध्ये वापरला जातो. आणि एक असतो एलएनजी, लिक्विफाईड नॅचरल गॅस. हा कॉम्प्रेस नॅचरल गॅस आहे, हा लिक्विफाईड नॅचरल गॅस आहे. दोघींमध्ये मिथेनच आहे, CH4च आहे. फक्त फरक काय? कॉम्प्रेस नॅचरल गॅस मध्ये गॅस आहे जो की दाब देऊन भरलेला आहे, कॉम्प्रेस करून भरलेला आहे. आला का लक्षामध्ये? आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस मध्ये पण मिथेनच आहे, पण तो लिक्विड फॉर्म मध्ये आहे. कशा फॉर्म मध्ये आहे? लिक्विड फॉर्म आहे. जसं एलपीजी आहे तसाच हा एलएनजी आहे, पण लिक्विड फॉर्म मध्ये आहे. मग आपण सीएनजीचा वापर कुठे करतोय? व्हेकल मध्ये. आणि एलएनजीचा वापर कुठे करतोय? जेव्हा एका देशामधून तो गॅस दुसऱ्या देशामध्ये घेऊन जायचा आहे. फॉर एक्झाम्पल समजा रशियामधून तो गॅस आपला युरोपमध्ये न्यायचा आहे, तर जहाजाने नेला जाणार, जहाजामध्ये कंटेनर असतील, तर हा जो प्रवास आहे हा लॉंग डिस्टन्स प्रवास आहे. आणि अशा सिच्युएशन मध्ये लॉंग डिस्टन्स प्रवासामध्ये सीएनजी घेऊन जाता येत नाही, आणि म्हणून त्याला घेऊन जातं एलएनजीच्या स्वरूपामध्ये. म्हणजे सीएनजीचं रूपांतर एलएनजीच्या स्वरूपात करून त्याला लिक्विड फॉर्म मध्ये करून मग त्याला घेऊन गेलं जातं. जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केला जातं? कोणामुळे? कोरोनामुळे, कोविड-19 मुळे. आतापर्यंत पूर्ण इतिहासामध्ये असा एकही आजार किंवा एकही व्हायरस आलेला नव्हता की ज्याच्यामुळे पूर्ण जग आपत्काल घोषित करावं लागलं. आरोग्य आपत्काल आपण ज्याला म्हणतो. एखादी रोगराई यायची, परंतु स्पेसिफिक एरियावर, स्पेसिफिक देशावर, त्या देशाच्या एखाद्या विशिष्ट भागावर, त्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये प्रतिबंध लावला जात नव्हता. परंतु करोना एकमेव असा व्हायरस आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण जग बंद करण्यात आलं होतं. येतं लक्षात? त्याला म्हटलं आता आरोग्य आपत्काल, हेल्थ इमर्जन्सी. मग हे कोण घोषित करतं? तर हे घोषित करतं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. कोण करतं? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना. याची स्थापना झाली 7 एप्रिल 1948 ला. आणि याचं जे मुख्यालय आहे ते जिनिव्हा, हे कुठे आहे? स्वित्झर्लंड मध्ये. याच्यावर पण प्रश्न विचारला जातो की WHO संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? जिनिव्हा. आणि कुठे आलं? स्वित्झर्लंड मध्ये. प्रकाश वर्ष हे कसले एकक आहे? प्रकाश वर्ष हे कसले एकक आहे? बरेच लोक म्हणतात हे प्रकाशाचं एकक आहे, पण प्रकाश वर्ष हे प्रकाशाचं एकक नाही. ते कोणाचं एकक आहे? अंतर मोजण्याचं एकक आहे. आता तुम्ही सर आम्ही अंतर तर सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर मध्ये मोजतो. हे त्याला जवळचं, जसं समजा तुम्हाला इथून दिल्ली किती किलोमीटर आहे सांगायचं, किलोमीटर मध्ये सांगणार. तर हे जे प्रकाश वर्ष जे दोन ग्रह, दोन तारे किंवा दोन सूर्यमालांमधले अंतर मोजण्यासाठी, कारण की स्पेस मध्ये डिस्टन्स खूप जास्त असतं ना, मग जर त्याला तुम्ही किलोमीटर मध्ये जर सांगितलं तर ते एकावर भरपूर शून्य येतील, एकावर भरपूर शून्य येतील. म्हणून त्याला सांगितलं तर प्रकाश वर्षाच्या साह्याने. आता एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? तर एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष. की लाईटने, प्रकाशाने एका वर्षात किती अंतर पार केलं त्याला म्हटलं तर एक प्रकाश वर्ष 1 लाईट इयर. मग तो 1 लाईट इयर म्हणजे काय राहतं? 9.46 into 10⁻15 मीटर. येतं लक्षामध्ये? 10 म्हणजे 10⁻15 झिरो. 10 किती झिरो? 15 झिरो. एवढं प्रकाश वर्ष अंतर पार केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, प्रकाशाचा जो वेग आहे सेकंदाला
प्रकाशाचा जो वेग आहे तो 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. आपण हे कशात सांगितलंय? मीटर मध्ये. याचा अर्थ मला या किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी गुणीला काय करावं लागेल? 1000. याचा अर्थ 3वर 1 2 3 4 5 6 7 8 0 एवढा प्रवास लाईट एका सेकंदामध्ये करतो. आता वर्षामध्ये दिवस किती आहे? 365. वर्षामध्ये दिवस किती? 365. म्हणून गुणीला 365. मग एका दिवसामध्ये किती तास आहे? 24 तास. म्हणून गुणीला 24. मग एका तासामध्ये किती मिनिट आहे? 60 सेकंद. सॉरी 60 मिनिट. आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद. तर हा जेवढा गुणाकार तयार होईल तो गुणाकार म्हणजे 9.46 इंटू 10⁻15 म्हणजे 10 वर 15 झिरो. आलं लक्षामध्ये? तर एवढं म्हणजे 1 लाईट इयर होतं. फक्त आपल्याला हा आकडा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. कधी कधी परीक्षेला असं देखील दिला असतं 9.46 इंटू 10⁻12. किती झिरो कमी केले? 3 झिरो कमी केले. इथं 15 इथं 12 आहे ना, तर याला किलोमीटर म्हटलं जाईल. 3 झिरो काय करून टाकले? कमी करून टाकले. इथं बघा 3 किती झिरो होते? त्या 5 म्हणून 1 किलोमीटर मध्ये होतं. 3 झिरो वाढवले तर मीटर मध्ये. मग परत मीटरचं किलोमीटर मध्ये करण्यासाठी परत 3 झिरो काय करावं लागतील? कमी. मग मी 3 झिरो कमी केले तर काय आलं? किलोमीटर. मग जर असा प्रश्न आला की खालीलपैकी एक प्रकाश वर्ष 1 लाईट इयर म्हणजे किती, तर पर्याय क्रमांक ए मध्ये तुम्हाला असा राहतो आणि पर्याय क्रमांक बी मध्ये तुम्हाला असा राहतो. दोघीच्या दोघी गोष्टी काय आहेत? बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक सी असतो की ए आणि बी दोघीच्या दोघी बरोबर. तर आपला राईट आन्सर काय येणार? सी. ए आणि बी दोघीच्या दोघी काय असणार आहे? बरोबर. फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी. हे मीटर मध्ये सांगितलं, हे किलोमीटर मध्ये सांगितलं. रसायनांचा राजा कोणाला म्हटला? तर जसा फळांचा राजा असतो, फुलांचा राजा असतो, तसंच रसायनांचा राजा सल्फ्युरिक ऍसिड. H2SO4 हा त्याचा फॉर्म्युला आहे सल्फ्युरिक ऍसिडचा. वाफेचा इंधनचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॅटने वाफेच्या इंधनचा शोध त्या ठिकाणी लावला. वाफेवर चालणारा इंजिन. वाहनांच्या इंधनामध्ये काय शक्यतो जैविक इंधन म्हणून काम करतं किंवा मिश्रित असतं? तर त्याच्यामध्ये असतं इथेनॉल. C2H6O याला म्हटलं तर इथेनॉल. जो की इथेनॉल जो आहे तो ऊसामध्ये आढळतो. हे जे इथेनॉल जे फ्युल असतं ते पेट्रोल मध्ये मिक्स केलं जातं. कशामध्ये मिक्स केलं जातं? पेट्रोल मध्ये. त्याच्यामुळे गाडी ऍव्हरेज चांगला येते. परंतु त्याचा प्रॉब्लेम असा आहे की पेट्रोल मध्ये जर पाणी चाललं गेलं, समजा 2 व्हीलर आहे, त्या टंकीमध्ये जर पाणी गेलं तर ते सगळं पेट्रोल काढून फेकावं लागतं. म्हणजे इथेनॉलचं जे पेट्रोल आहे ते चांगलं आहे, ऍव्हरेज चांगला देतो, परंतु पाण्यापासून त्याला फार सावध ठेवावं लागतं. डांबराच्या गोळ्यांचा आकार जे नॅफ्थलिन बॉल्स असतात काही दिवसांनी कमी होतो. तुम्ही घरामध्ये डांबराच्या गोळ्या टाकता बघा, नॅफ्थलिन बॉल्स टाकतात, तर काही दिवसांनी ते ऑटोमॅटिक गायब होऊन जातं. मग कोण घेऊन जातं त्याला? ऑटोमॅटिक त्याचं गायब होऊन जातात. ते गायब का होतात? तर तिथे एक प्रक्रिया होते, त्याला म्हटलं तर संप्लवन, सब्लिमेशन नावाची एक प्रक्रिया होती. मग संप्लवन म्हणजे काय येतं बघा, बर्फ आहे, बर्फ कोणत्या अवस्थेत आहे? स्थायू म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये. त्याला तुम्ही उष्णता दिली तर बर्फाचं रूपांतर कशात होईल? लिक्विड मध्ये म्हणजे द्रव रूपात. आणि परत उष्णता दिल्यावर गॅसियस मध्ये म्हणजे वायू रूपात. आणि गॅसला थंड केल्यावर त्याचं रूपांतर कशात होईल? लिक्विड मध्ये. आणि लिक्विडला अजून थंड केल्यावर रूपांतर कशात होईल? सॉलिड मध्ये. तर आपला क्रम कसा आहे बघा, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅसियस, गॅसियस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, हा क्रम चालतो. पण काही पदार्थ असे असतात की जे सॉलिड फॉर्म मधून लिक्विड फॉर्म मध्ये न जाता डायरेक्ट ते गॅस फॉर्म मध्ये चालले जातात, म्हणजे स्थायू मधून डायरेक्ट वायूमध्ये. अशा प्रक्रियेला काय म्हटलं तर सब्लिमेशन किंवा संप्लवन असं म्हटलं जातं. तर बघा, एखादी पदार्थ स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेत जाण्याच्या प्रक्रियेला संप्लवन असं म्हटलं जातं. घरामध्ये कापूर असतो बघा, कापूरची डबी तुम्ही उघडी ठेवा, कालांतराने तो कापूर गायब होऊन जाईल. मग कुठे गेला तो? तो हवेमध्ये रूपांतरित होऊन गेला. सॉलिड म्हणून डायरेक्ट हवेत, तो लिक्विड फॉर्म मध्ये झाला नाही. इथं मी अजून काय काय त्या सब्लिमेशन प्रक्रियेत येतात ते सगळे तर दिलेले, त्यानंतर तुम्ही वाचून घ्या. वारंवारतेचे म्हणजे फ्रिक्वेन्सीचे SI एकक काय आहे? फ्रिक्वेन्सीचे एकक विचारलं जातं, त्याला म्हटलं तर हर्ट्झ.
जसं आपण समजा काही गोष्टी किलो मध्ये मोजतो, काही गोष्टी मीटर मध्ये मोजतो, काही गोष्टी आपण डझन मध्ये मोजतो, तिथं लक्षात, काही गोष्टी आपण एम्पियर मध्ये, काही व्होल्ट मध्ये मोजतो. तर असं प्रत्येकाला एकक असतं. ते एकक जे फ्रिक्वेन्सीचं वारंवारतेचं एकक काय आहे, हर्ट्झ, ज्याला रिप्रेझेंट केला तर एच झेड ने. कशाने? एच झेड ने. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की बघा, एका सेकंदामध्ये किती वेव्ह तयार झाला त्याला म्हटलं तर फ्रिक्वेन्सी. फॉर एक्झाम्पल, समजा ही वेव्ह इथून स्टार्ट झाली, ही झाली एक वेव्ह, ही झाली दोन, आणि झाली तीन. तर एका सेकंदात किती वेव्ह तयार झाल्या त्याला म्हटलं तर फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हटलं तर फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी दोन प्रकारच्या असतात, हाय फ्रिक्वेन्सी आणि लो फ्रिक्वेन्सी. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्याच्यामध्ये ही जी लेंथ असते ती जेवढी शॉर्ट असेल. आता ही शॉर्ट काय आहे, कारण की खूप बारीक तयार झालेली वेव्ह, आणि म्हणून ही जी लेंथ आहे ही काय आहे, शॉर्ट, त्याला म्हटलं तर हाय फ्रिक्वेन्सी. इथं बघा ही जी लेंथ आहे ना, ही फार लॉंग लेंथ वेव्ह लेंथ तयार झाली, याला म्हटलं तर वेव्ह लेंथ. बघा ही अशी स्लोली स्लोली जाते, तर हे जास्त डिस्टन्स आहे ना, ती लॉंग वेव्ह लेंथ म्हणून याला लो फ्रिक्वेन्सी, ही शॉर्ट वेव्ह लेंथ कमी वेव्ह लेंथ म्हणून याला हाय फ्रिक्वेन्सी. फॉर एक्झाम्पल, एक दोरी घ्या लांब आणि तिला या पद्धतीने हे करा, तर तिच्या वेव्ह अशा अशा तयार होतील. म्हणजे ती जास्त फोर्स लावून तुम्ही तयार केलं म्हणजे ती हाय फ्रिक्वेन्सी. आणि त्या दोरीला स्लोली स्लोली करा तर त्याच्या वेव्ह या पद्धतीने तयार होतील, म्हणजे ती लो फ्रिक्वेन्सी असणार. मग कधीही सॅटेलाइट कम्युनिकेशन करताना किंवा इतर एखाद्या ठिकाणी आपण फार सूर्यमालेच्या बाहेर एखादी सॅटेलाइट पाठवलेलं आहे, तर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन करताना त्या ठिकाणी हाय फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो. हाय फ्रिक्वेन्सीचा वापर केल्यानंतर कालांतराने ती लो होत चालते आणि एकदम वीक सिग्नल आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतो. जसं एक वायझर नावाचं एक सॅटेलाइट आहे, यान आहे, ते आपण 1900 साधारणतः 80 मध्ये पाठवलं होतं. म्हणजे आजपासून किती वर्षापूर्वी, 40 ते 45 वर्षापूर्वी वायझर नावाचं यान पाठवलं होतं. आजपर्यंत पृथ्वीच्या सगळ्यात लांब गेलेलं जी वस्तू आहे ती वायझर आहे, सगळ्यात लांब. त्याच्यापेक्षा लांब आपल्या पृथ्वीपासून काहीच गेलेलं नाहीये. 1980 मध्ये पाठवलं होतं, आजपर्यंत ते आपल्याला सिग्नल देत आहे. म्हणजे ते आपल्या सूर्यमालेपासून काही करोडो किलोमीटर लांब निघून गेलेलं आहे, आणि तरी ते आपल्याला सिग्नल देते. का सिग्नल देत आहे, कारण की पण इथून आपण एक साधारणतः 20 किलो हर्ट्झचे एक सिग्नल पाठवतो आपण. तर तो सिग्नल जाताना सुरुवातीला असा असतो, आणि कालांतराने तो असा असा होत जातो, आणि कालांतराने मग तो असा असा होत जाणार, म्हणजे तो वीक होत जातोय. मग तो 20 किलो हर्ट्झचा सिग्नल पाठवला की साधारणतः तो सिग्नल पाठवल्यानंतर, इथून पाठवल्यानंतर आपल्याला 48 तासानंतर त्या यानाचा काय होतो, रिप्लाय येतो. 48 तासानंतर. म्हणजे ते एवढं लांब गेलंय की या सिग्नलला तिथं पोहोचून त्याचा रिप्लाय आणण्यासाठी किती तास लागून जातात, 48 तास लागून जातात. तर हे सिग्नल त्या ठिकाणी वापरलं जातं. अजून असा प्रश्न विचारला तो, आणि हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीसाठी जे खांब असतात त्याला जी वायर गेलेली असते त्याला म्हटलं तर ओव्हरहेड वायर. ओव्हरहेड वायर माहिती आहे ना, गावाकडे इलेक्ट्रिक खांब मध्ये जे तार गेले तर ते वायर मध्ये करंट फ्लो करत असतो आणि त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी असते. येतं लक्षात? तर असा प्रश्न आला की भारतामध्ये विद्युत तारेमध्ये किती फ्रिक्वेन्सी वाहत असते संपूर्ण भारतामध्ये, तर संपूर्ण भारतामध्ये विद्युत तारेमध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे ती 50 हर्ट्झ आहे. किती हर्ट्झ आहे, 50 हर्ट्झ. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 50 हर्ट्झ आपले राईट आन्सर आहे. परीक्षेला येऊ शकतो प्रश्न, तेवढं लक्षात ठेवायचं. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते, तर समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान, सोनार टेक्निक वापरले जातं. एक शिप आहे बघा, आणि शिप या ठिकाणी अंदाज लावते की समुद्र तळ जो आहे तो किती खोल आहे, असा अंदाज लावला जातो. येतं लक्षामध्ये? आता हा अंदाज का लावला जातो, समजा जहाज वाहते, हा आलो, जहाज वाहते बरोबर, म्हणजे जाते, तर जाताना समजा इथं अचानक पुढे एखादी पहाड आहे पाण्याच्या आतमध्ये, तर तो जहाजाला टकरावू शकतो. मग त्याच्यासाठी सोनार टेक्नॉलॉजी वापरली जाते की पुढे काही खडक वगैरे, डोंगर वगैरे तर नाही आलाय ना, अशा सिच्युएशनला तिथं दोन एक हे असतात डिव्हाइस. तर एक असतं ट्रान्समीटर. काय असतं, ट्रान्समीटर. तो काय करतो, एक फ्रिक्वेन्सी जनरेट करतो, आणि ती फ्रिक्वेन्सी खाली तळाला टकरावते, आणि तळाला टकरावल्यानंतर ते इकडे रिसिव्हर मध्ये येते. बघा हे रिसिव्हर आहे बघा,
मग एखादी सिग्नल जाऊन यायला किती वेळ लागला, जाऊन यायला किती वेळ लागला, त्याच्यावरून किती डिस्टन्स होतं हे आपल्याला फाइंड आउट करता येतं, खोली किती हे आपल्याला फाइंड आउट करता येतं. फॉर एक्झाम्पल समजा मी तुम्हाला एखादी वस्तू आणायला सांगितली, जा रे ही वस्तू घेऊन ये, आणि तुम्ही काय केलं विदिन 2-3 मिनिटांमध्ये परत आले, तर माझ्या लक्षात काय आलं की तुम्ही इथं कुठेतरी जवळ गेला होता. तर मी असं म्हणेल पार तुम्ही तिकडे लांब 5-6 किलोमीटर चालला गेला होता. पॉसिबल आहे 2-3 मिनिटात आहे ना, नाही. आणि जर तीच वस्तू आणण्यासाठी जर तुम्हाला समजा 1 तास लागून गेला, त्याच्यावरून काय सिद्ध होतं की हा व्यक्ती फार लांब पर्यंत ती वस्तू आणण्यासाठी गेला होता. येतं लक्षामध्ये. समजा मी जर तुम्हाला सांगितलं लवकर 1 क्लासला, हो सर इथंच मी आलोच सर, आणि पार 1 तास लावून दिला, तुम्ही काय अरे तू इथं नव्हता. त्याच्यावरून आपल्याला किती वेळ लागतोय तर त्याच्यावर आपल्याला अंतर किती ते कळतंय. तसं सिग्नल पास झाल्यानंतर तो किती वेळानंतर रिप्लाय येतोय त्याचा, तर त्याच्यावरून आपल्याला समुद्राची खोली किती ते आपल्याला त्या ठिकाणी समजतंय. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता, भोपाळ वायू दुर्घटना याच्यावरही प्रश्न आले होता. कधी आली ती भोपाळ वायू दुर्घटना? 1984. आणि 1984 ला अजून एक मोठी घटना घडली होती. काय घडलं होतं? इंदिरा गांधींचा मृत्यू झाला होता 1984 ला. तर भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये मिथाइल आयसोसायनाइड, काय मिथाइल आयसोसायनाइड नावाचा जो गॅस आहे तो लीक झाला होता. त्याचा जो फॉर्म्युला आहे CH3NCO हा त्याचा फॉर्म्युला आहे. मिथाइल आयसोसायनाइड ही घटना घडली होती 1984 मध्ये. 1984च्या भोपाळ वायू दुर्घटनेत हाच वायू हवेत पसरला होता. भोपाळ वायू दुर्घटना युनियन कार्बाइड नावाच्या कंपनीमुळे झाली होती. युनियन कार्बाइड नावाची एक ब्रिटिश कंपनी होती. या कंपनीमध्ये खत तयार केले जायचे. काय तयार केलं तर खत, म्हणजे याचा अर्थ खतामध्ये हा मिथाइल आयसोसायनाइड त्या ठिकाणी वापरला जातो. मग हा गॅस लंग्स मध्ये गेल्यानंतर काय होतं, घसा खवखवल्यासारखा होतो, डोळ्यांना जळजळ होते, फुफ्फुसामध्ये श्वास घ्यायला त्रास होतो. तर भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये जवळजवळ 30-40 हजार लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम देखील जवळजवळ आजपर्यंत सुद्धा बघायला मिळत आहेत. तिथं एक भोपाळ वायू दुर्घटनेत एक कॉलनी तिथं स्थापन केली होती, ज्या लोकांचं बेघर झाले होते त्यांच्यासाठी. जर तिथं तुम्ही आजही भोपाळला गेले त्या कॉलनीमध्ये, तर तिथं अजूनही तुम्हाला जे मुलं जन्माला येत आहेत ते मतिमंद आणि अपंग जन्माला येतात. तर आजपर्यंत त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळतोय. एक ब्रिटिश कंपनी होती. आणि या ठिकाणी काय होतं की त्याच्यामध्ये जे रसायन वापरलं जायचं, रसायन, तर रसायन एका पाईपलाईन मधून ट्रॅव्हल करायचं, पाईपलाईन मधून, त्या पाईपलाईन मधून ते रसायन सोडलं जायचं. आणि त्या पाईपलाईनला मेंटेनन्स साठी काही काळासाठी बंद केलं जायचं, मेंटेनन्स साठी. मग मेंटेनन्स साठी बंद केल्यानंतर कंपनी बंद ठेवायची का, तर नाही, कंपनी चालू ठेवावी लागायची. म्हणून मग दुसरी पाईपलाईनचा वापर केला जायचा, दुसऱ्या पाईपलाईनचा वापर. मग अशा सिच्युएशनला काय होतं, या पाईपलाईन एवढ्या जुन्या झाल्या होत्या, गंजून गेल्या होत्या, त्याला जागोजागी लिकेज होता, जागोजागी काय होता, लिकेज होता. मग त्याच्यामुळे काय झालं, एका पाईपलाईन मेंटेनन्सचं काम चालू होतं, त्याला पाण्याने वॉश केलं जात होतं, आणि एका पाईपलाईन मधून रसायन सोडलं जात होतं. आणि मग ते लिकेज असल्यामुळे, ते गंजलेले असल्यामुळे ते रसायन आणि ते पाणी काय झालं, मिक्स झालं. आणि मिक्स झाल्यामुळे ते हीट तयार होते त्या ठिकाणी. काय तयार होते, हीट. आणि हीट तयार झाले की ते रसायनचं रूपांतर कशात झालं, मिथाइल आयसोसायनाइड मध्ये. आणि त्या ज्या कंटेनर असतात, टँक असतात, त्या टँक आहे ना जमिनीच्या खाली होत्या. आणि तिथपर्यंत ते हीट जनरेट झाल्यामुळे तो डायरेक्ट स्फोट होऊन ते टँकर बाहेर पडलंय. ते बघा युट्यूबला फोटो आहेत, डायरेक्ट स्फोट होऊन ते टँकर काय पडलं, बाहेर पडलं. तर एवढं भयानक त्या ठिकाणी झालं होतं. आता आपल्या इथं घोटीमध्ये कोणतं गाव होते, मुंडेगाव. तर मुंडेगावला सेम प्रक्रिया त्या ठिकाणी झाली. तर कंटिन्युअसली ते कंटेनर होते, त्या कंटेनर कंटिन्युअसली पाण्याचा मारा केला जात होता. कारण की त्यामध्ये काय असतं, लिक्विड असतं, गॅस असतं, की त्याला हीटमुळे त्रास न होऊ नये तर ते स्फोट झाला असता. आणि तो स्फोट जो आहे तो साधारणतः 15 किलोमीटर पर्यंत तो स्फोट हादरे बसवणारा असतो. इथं लक्षामध्ये, म्हणजे जेवढ्याही केमिकल कंपनी असताना ह्या फार रिस्की झोन मध्ये असतात. परंतु त्यांच्यासाठी प्रिकॉशन्स ठेवावे लागतात. म्हणजे तिथलं टेम्परेचर मेंटेन करणं, पाण्याची योग्य व्यवस्था, आग लागली का विझवण्यासाठी. तर त्या काळामध्ये युनियन कार्बाइड मध्ये तेवढे त्या व्यवस्था केलेल्या नव्हत्या. प्रॉपर लोकांना प्रॉपर सूट दिलेले नव्हते. प्रॉपर जे मीटर काउंट करायचे, टेम्परेचर म्हणा, प्रेशर काउंट करायचे, ते मीटर सुद्धा एक्सपायर झालेले होते. आणि म्हणून ही भोपाळ दुर्घटना त्या ठिकाणी झाली. दुसरी गोष्ट, जे टेक्निकल लोक जिथं कामाला पाहिजे ते टेक्निकल लोक नव्हते. जसं आता कंपनीमध्ये कोणाला भरती केला, तर आयटीआय लोकांना का केला, तर ते टेक्निकल पर्सन आहे, डिप्लोमा लोकांना, इंजिनियर लोकांना. आता काही लोक 12वी पासवर पण लागून जातात, त्यांचा टेक्निकलशी काही संबंध नाही, पण त्या कंपन्या तेवढ्या घातक नसतात. पण जिथं केमिकलशी रिलेटेड काम आहे तिथं टेक्निकल पर्सनच भरला जातो.
कारण की त्याला ते नॉलेज असलं पाहिजे. मग इथं जे भोपाळ वायू दुर्घटना मोस्ट ऑफ द कारण काय होते की तिथं प्रिकॉशन्स म्हणजे एअर कंडिशन्स आहे, पाण्याचं जे युटिलायझेशन आहे की समजा आग मेघ लागली, उष्णता झाली तर विझवण्यासाठी ते प्रॉपर नव्हतं. तिथले जे मीटर होते जे की प्रेशर काउंट करायचे, टेम्परेचर काउंट करायचे, ते एक्सपायर झालेले होते, ते प्रॉपर नव्हते. त्याला इंजिनियर येऊन चेक करून जातो, ते चेकिंग झालेले नव्हती. तर बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या एम्प्लॉई तिथे होते त्या एम्प्लॉईला प्रॉपर ट्रेनिंग नव्हते, प्रॉपर सूट नव्हता, अशा सगळ्या गोष्टीमुळे भोपाळ दुर्घटना त्या ठिकाणी झाली होती. हे 25 प्रश्न घरी जाऊन लिहा, याच्यावर भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट व्हिडिओ मी साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये परत 25 प्रश्नांचा घेईल. अशा आपले 5-6 व्हिडिओ जर झाले, निरवट आपले 150 प्रश्न आले, सायन्स साठी या 150 प्रश्नांच्या बाहेर काहीच वाचायचं नाही, वाचूच नका डायरेक्ट विज्ञानसाठी, तुम्हाला याच्या बाहेर काहीच येणार नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, एक ब्रेक घ्यायचा आहे 5 मिनिटाचा.